सो हे गाईज, तर आत्ता 3:30 वाजलेले, पहाटेचे 3:30 वाजलेले आणि आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. अरे थंडी वाजते भरपूर आता. फायनली तारामती पीकवर आलेले, एकदम खतरनाक दिसतंय. तुम्हाला दाखवतो वेट. तर हरिश्चंद्रगडावर जायचा तुमचा प्लॅन कसा झाला? तर असंच मी 28 डिसेंबरला संध्याकाळी बसलो होतो आणि मोहनचा मला मेसेज आला की कुठे आहे वगैरे. तर बोलता बोलता असंच आमचं बोलणं झालं. तर बोलता बोलता बोलून गेला की कुठेतरी जाऊ फिरायला, थोडं कसं कंटेंट क्रिएटर थिंग्स. तर मी म्हटलं की भाई मला जायचं आहे हरिश्चंद्रगडावर. तर आमचा प्लॅन ठरला की नाशिकवरून हरिश्चंद्रगडावर जायचं. आणि असं नाही की चढून वरती फिरलो आणि लगेच खाली उतरलो. बाई जायचं आहे तर सनराईज पण बघू आणि सनसेट पण बघू, ते पण एकाच दिवसात. आणि हे ऐकताच माझ्या डोक्यात विचार आला की एका दिवसात हे कसं शक्य आहे. वरती पण जायचं आणि सनराईज आणि सनसेट बघून खाली पण यायचं. मी कुठेतरी ऐकलं होतं की आपण कोणत्या पण नवीन ठिकाणी जातो आणि जर तुम्हाला त्या ठिकाणचं सौंदर्य बघायचं असेल तर पहाटेचा टाईम हा परफेक्ट असतो. सो हे गाईज, तर आत्ता 3:30 वाजलेले, पहाटेचे 3:30 वाजलेले आणि आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. तर आता सगळे आलेले आहेत. तर आता इथून आम्ही ट्रेकिंग चालू करूया. लवकरात लवकर 3:30 लवकरात लवकर ट्रेक चालू करावं लागेल. पूर्ण अंधार आहे. गाडी वगैरे पार्क केलेली इथे, अंधार इथे काही दिसणार नाही. लवकरात लवकर वरती चढू आणि सनराईज कॅप्चर करू मस्त. तर आज आपल्याकडे एक छोटासा म्हणजे छोटासा पटाकासुद्धा आहे. तो बॅग येते, तुम्हाला दाखवेल नंतर. काही दिसणार तर नाही. यस, कसं वाटतंय? अरे थंडी वाजते भरपूर आता. पूर्ण हातपाय जाम झालेले, सुन्न बॉडी झाली आता सगळी. आपण कुठल्या गावात आहे? 5 नाही. सो इथून पुढे गेलं की मेन ट्रेकिंग पॉईंट चालू होतं, मग तिथून पुढे जायचं आहे. सो निघूया. आणि हे नाव आहे, हा ट्रेकिंग पॉईंट आहे. दिसतंय हात थरथर करताय थंडीमुळे. हरिश्चंद्रगड. थंडी एवढी होती की कान टोपी आणि जॅकेट घालून सुद्धा थंडी वाजणं कमी होत नव्हतं. सो हरिश्चंद्रगडला लोखंडी पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहे. 2 आहेत, एक त्या साईडने एक त्या साईडने, या साईडने सॉरी. तर रात्रीच्या अंधारामध्ये काही नीट दिसत पण नव्हतं आणि ट्रेक करणं पण खूप अवघड जात होतं. तर पाय थकलेले होते आणि डोकं पण चालत नव्हतं आणि हृदय जे आहे ते त्याच्यामुळं मी ट्रेक करत होतो. हे आत्ताच आणलेलं आहे. सो कळसू व्हायचा फील येतोय चढताना. एक चेहऱ्यावरती वेगळी स्माइली होती की आपण ड्रीम प्लेसवर चाललो आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक ट्रेकाचं स्वप्न असतं की हरिश्चंद्रगडावर जावं आणि तिथला सनराईज आणि सनसेट बघावं. मोहन त्या साईडने चालला आहे.
सो नाईस. घेतलेला आहे. काढू का? हा ना टॉर्च करा. ओ माय गॉड विषारी असेल ना रे. हा विचार आहे. ओ माय गॉड. परत सारखं वाटतं ना रे. नाही रे दुसरं काय ग्रीन कलरच आहे. म्हणजे नाही काहीच नाही. हा नाही समजू नाही शकत तुम्ही. चापडे चापडा. तर ट्रेकला येताना आवाज जरा पाय कसा येतो? सांभाळून आवाज पाय कसा येतो? शांत राहा आता. आवाज पाय कसा आहे ना. टॉर्च लावून चला बरं का. नाही रे पडणार. पिल्ला आहे रे. जरा ट्रेकला असाल जरा सांभाळून चला. त्याला नाही. तो खाली पडला परत. तर आम्ही नाही नाही त्याला त्रास नका देऊ. आपण आता पुढे जाऊया. अचानक तो वरतून पडला म्हणून माझं लक्ष गेलं. ओ माय गॉड टोपी घालावी लागेल. सो फायनली ट्रेक कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पूर्ण नाही झालं. वरती आलेलं आहे आणि अजून थोडं पुढं जायचं बाकी. सो अजून तरी खूप अंधार आहे. किती वाजले? 4:45 वाजलेले. हा मस्त करावं आहे ते नाही का. अंधार आहे सगळीकडे. अंधार अंधार. तर सध्या तरी इथं मंदिराची आलेले आहे. खूप बांधकाम इथे एक छोटंसं मंदिर आहे. टॉर्च मारतो नीट. आणि त्या साईडला ते जे मेन मंदिर आहे हरिश्चंद्रगडावरचं तिथं मंदिर आहे. आणि इथं असे टेंट वगैरे लागलेले आहे. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तुम्ही इथे येऊ शकता. स्टे करा. एन्जॉय करा. हा काय दिसतं चंद्र. सो तर इथं हे मंदिर आहे. ते आता दिसणार नाही. आपण इथे आता तारामतीवर जाऊ पहिले. मग तिथून झालं की सनराईज बघून झालं की मग इथे या मंदिरावर येऊ. सो खूप एक्सायटेड आहे या मंदिरामध्ये जाण्यासाठी. सो लवकरच जाऊया. आणि खूप म्हणजे आता थोड्या काही तासानंतर सनराईज होईलच. तर आपण येऊ 9-10 वाजता तरी येऊ. आपली ते टॉर्च फायनली. हां मोठी टॉर्च ना. माझी ते आहे ना फोटोशूटची ती डायरेक्ट मोबाईल साईट आहे. अच्छा म्हणजे नाही दिसणार. जाऊ द्या. बेटर लक नेक्स्ट टाईम. सो आता आपण जाऊया तारामती शिखर. ओ भाई साहब काय दिसतंय यार. तर आता वाजले 5:30 आणि आत्ता इथे थोडा रिलॅक्स करू. सो फायनल ड्रीम प्लेसवर आलेलो आहे. एकदम भारी वाटतंय. 1 मिनिट एक फोटो काढून दाखव तुम्हाला मग सांगा कसं दिसतंय. म्हणजे एकदम भारी व्ह्यू दिसतोय. असं म्हणजे असं कॅमेरामध्ये तर नाही दिसणार. तो गाव कोणतं? बघू प्रोमध्ये काढूया. कसं वाटतंय? मस्त वाटतं. फिलिंग एक नंबर ना. कसं वाटतंय? एकदम मस्त. कसं वाटतंय? एक नंबर भाई. वरती टे एकदम वरती टे काहीच. ड्रीम कम्प्लीट झाला. मग व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा डोळ्यांनी बघतोय ना भाई एक नंबर फिलिंग येते. 1 मिनिट एक फोटो बघा. सो हे गाईस तर आता आपण चाललेलो आहोत तारामती पीकवर. तिथून सनराईज कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. सो आय डोंट नो म्हणजे कशी कुठे होती. डोळ्या फ्लॅश चमकतो. तर खालचं काही दिसत नाही. असा रस्ता आहे. हां या साईडनी कोकणकडा आणि या साईडला तारामती पीक. सो बघूया कसा सनराईज कॅप्चर होतो.
विंचू गाईज, यू सी दॅट. त्याला मारलेले कोणतरी. चाप चढायचे. हा डोंगर ना आमच्यासोबत खेळत होता. जसं जसं पुढं जायचो ना तसं तसं वाटायची की हां बस इथंच आहे, इथंच आहे, बस इथंच आहे असं वाटायचं. पण पुढं जाऊन कळायचं की अजून किती लांब आहे. हे गाईज खूप जमलं आहे. फायनली तारामती पीकवर आलेलो आहे. आता सनराईज कॅप्चर करायचं आहे. जे गोल्डन आवर चालू झालेलंच आहे. वेट लवकर जातो आणि लवकर जातो आणि कॅमेरा सेटअप करावा लागेल. बघा गाईज एकदम खतरनाक दिसतंय. तुम्हाला दाखवतो वेट. तर आम्ही कसं तरी करून सनराईजच्या टाईमवर तारामती पीकवर पोचलो. सो इथून असं दिसतंय लाईक इथून सनराईज होईल या साईडने. सो हे गाईज आता सध्या तरी गोप्रोमध्ये शूट करतो आहे. तर हा माझा मोबाईल आहे. तर यामध्ये टाईमलॅप्स चालू केलेला आहे आणि हा पुढं व्ह्यू आहे. गाईज काय सेक्सी दिसतंय. हा पांडुरंग दादा झोपलेला आहे इकडे. कसं वाटतंय? एकदम छान वाटतं, एकदम मस्त. दमलो रे कसं बाबा वाटतंय? रे. एकदम मस्त भारी कसं वाटतंय? लय दमलो रे बाबा. भाऊला झोप गरजेची सध्या तरी. कसं वाटतं हर्षद? एकदम मस्त वाटतं. एकदम फिलिंग डायरेक्ट ढगात. एक मिनटं टॉर्च चमकव बरं. सो गाईज फायनली थोडं सनराईज होईलच आणि आता सध्या तरी गोल्डन आवर चालू आलेलं आहे. तर बघा इथं धरण आहे वाटतं नाही का? धरण आहे ना? धरण आहे इथं खाली. ते पण दिसेल सनराईज झाल्यानंतरच. खूप भारी दिसते, खूप भारी. सूर्यकिरण येत आहे. मस्त वाटतं जरा थोडं थोडं. बेस्ट ठिकाणी आल्यासारखं वाटते. एकदम स्वर्गच असं वाटतं इथे. इतकं भारी ठिकाण आहे ना. तुम्ही एक्सप्लोअर करा आणि इथली जन्नत बघा. सो गाईज तर आमचा फार कधीपासून प्लॅन होता. तर कधीतरी हरिश्चंद्रगड गडावर जाऊ. तर अचानक म्हणजे काल रात्री प्लॅन ठरला आणि आम्ही फक्त 2 होतो. मी आणि तिकडे ओंकार, हे दोघं फक्त होतं. आणि आमच्या नंतर हे पण आवडले पांडुरंग आवडला. हा पण तयार झाला आणि तिकडं बड्डे वाय. तर बड्डे वायचा गिफ्ट देण्यासाठी आम्ही इथं डायरेक्ट आलो हरिश्चंद्र गडावरती आणि बारामती व्ह्यू पॉईंट त्याला दाखवलं. तर हर्षद तुला कसं वाटतं? एक नंबर नाव. काहीच खूप भारी एक्सपिरियन्स आहे. बघाच तुम्ही. सो हे गाईज फायनली सनराईज झालेला आहे पूर्णपणे. कसं वाटतंय? भारी एकदम बेस्ट वाटतं. सो आता पूर्ण सनराईज झाल्यानंतर खाली जाऊया. बघा मस्त वाटतं. थोडं चहा सुद्धा घेऊ. गर्दी. 5 तास ट्रॅव्हल करून आम्ही तारामतीवर पोहोचलो.
थकल्यामुळे जास्त वेळ तर नाही भेटला पूर्ण हरिश्चंद्रगड फिरायला, पण जे जे काय बघितलं ना ते खूप अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप सुंदर होतं. मी आशा करतो की असेच भारी भारी सनराईज आणि सनसेट पुढे पण बघायला भेटले पाहिजे. भेटूया परत अशाच स्टोरी टेलिंग ब्लॉगमध्ये. बाय. मोहनने ट्रायपॉड तर आणला, पण ट्रायपॉडचा माउंटच नाही आणलेलं आहे.